छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करणाऱ्या हजारो मावळ्यांपैकी एका सामान्य माणसाची गोष्ट तुम्हाला माहित आहे का? त्याचं नाव इतिहासाच्या मोठमोठ्या पानांवर कदाचित सापडणार नाही, पण 1987 साली एका मराठी चित्रपटाने त्याची हीच गोष्ट राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत नेली. आणि त्या सामान्य माणसाची गोष्ट सांगणारा सिनेमा होता सर्जा. पण हा सिनेमा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हा इतिहास आहे त्या हजारो सामान्य माणसांचा, ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. आणि अशाच एका सामान्य माणसाची गोष्ट बाबासाहेब पुरंदरेंच्या शेलारखिंड या साहित्यकृतीतून समोर आली. आणि पुढे दिग्दर्शक राजदत्त यांनी हीच गोष्ट सिनेमाच्या पडद्यावर आणली. पण गोष्ट नेमकी आहे तरी काय? काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संघर्षाचा. एका किल्ल्यावर मुघलांचा ताबा आहे आणि याच किल्ल्याला आणखी मजबूत करण्यासाठी मुघलांच्या तोफा या किल्ल्यावर पोहोचवल्या जाणार आहे. एकदा का या तोफा किल्ल्यावर पोहोचल्या तर हा किल्ला परत मिळवणं स्वराज्यासाठी कठीण जाणार आहे. म्हणूनच या तोफा किल्ल्यावर पोहोचण्याआधीच त्यांना थांबवणं गरजेचं आहे. आणि हे काम सोपवलं जातं बहिर्जी नाईकांना. पण या मोहिमेत उतरतो एक असा माणूस ज्याच्याकडे ना मोठं सैन्य आहे ना मोठी पदवी. तो आहे सर्जा. पण नियतीचा खेळ असा की ही मोहीम पूर्ण होण्याआधीच सर्जा मुघलांच्या तावडीत सापडतो. आता परिस्थिती बघा. सर्जा पकडला गेला, तोफा किल्ल्याकडे निघाल्या आणि वेळ हातातून निसटतो. इथे वाटतं की ही मोहीम आता संपली. पण याच वेळी कथेत येते कस्तुरा, एक डोंबारी मुलगी. तिच्याकडे ना सैन्य ना शस्त्र, पण तिच्याकडे आहे तिची कला. कारण प्रत्येक लढाई ही तलवारीने जिंकली जाते असं नाही. कधी कधी बुद्धी आणि धाडसही पुरेसं असतं. किल्ल्याच्या 2 बुरुजांमध्ये एक दोरी बांधली जाते आणि कस्तुरा त्या दोरीवरून एका बुरुजापासून दुसऱ्या बुरुजापर्यंत कसरत करत जाते. मुघल सैनिकांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि याच गोंधळाचा फायदा घेऊन सर्जाची सुटका होते. यानंतर तोफा निष्क्रिय करण्याची मोहीम पूर्ण होते आणि स्वराज्यासाठी किल्ला परत मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. पण सर्जाची खरी गोष्ट इथे संपत नाही. खरं तर इथूनच या सिनेमाचा अर्थ समजायला सुरुवात होते. कारण हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाची गोष्ट सांगत नाही. हा सिनेमा सांगतो त्या विजयामागे उभ्या असलेल्या सामान्य माणसाची गोष्ट. आपल्याला इतिहास वाचताना छत्रपती शिवाजी महाराज अनेक शूर सरदार आणि युद्ध आठवतात. पण त्या इतिहासाच्या सावलीत असंख्य सामान्य माणसं उभी होती, ज्यांना कदाचित इतिहासाच्या पुस्तकात एकही पान मिळालं नाही. पण इतिहास घडवण्यासाठी त्यांनी आपला मोलाचा वाटा दिला. आणि सर्जा हा चित्रपट याच विस्मरणात गेलेल्या धैर्याला पडद्यावर आणतो. आणि म्हणूनच या चित्रपटाच्या पडद्यावरच्या जगात रवींद्र महाजनी शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होते, तर बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत होते रमेश देव. पण या सगळ्याच्या मध्यभागी उभा होता अजिंक्य देव यांनी साकारलेला सर्जा. आणि कस्तुराच्या भूमिकेत होत्या पूजा पवार. पण या युद्धाच्या आणि इतिहासाच्या कथेला भावनेची एक वेगळीच किनार मिळाली आणि ती होती संगीताची. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकरांचं आणि गीत लेखन ना.धों महानोरांचं. म्हणजेच एका बाजूला स्वराज्याची धग, किल्ले, तोफा, युद्ध आणि दुसऱ्या बाजूला हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि महानोरांचे शब्द. यात आणखी एक गोष्ट म्हणजे 1987 साली या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच आणि नॅशनल फिल्म अवॉर्ड्सच्या ऑफिशियल सायटेशनमध्ये शिवाजी महाराजांच्या संघर्षमय काळातील कथा, पॅट्रिऑटिक विगर म्हणजेच देशभक्तीच्या जोशाने सांगितल्याबद्दल या सिनेमाचा गौरव करण्यात आला. आणि मला वाटतं सर्जाची खरी ताकद ही याच एका विचारात आहे. कारण इतिहास घडवणारे सगळेच लोक इतिहासाच्या पुस्तकात सापडतील असं नाही. काहींची गोष्ट या सर्जासारख्या सिनेमातून आपल्यापर्यंत पोहोचते.